या सगळ्यांच्या वतीन आणि जितले लाटंबारसेचे लाटंबारसे मतदारसंघातले जितले पंचायती येतात त्या पाचही पंचायतीच्या वतीन आयज आणि आमचे जे वेल विशर्स आसा सपोर्टर्स आसा त्यांच्या वतीन आम्ही आयज डिक्लेअर करता की मेघश्याम रावत हो आमचो येणाऱ्या 2025 झेडपी इलेक्शनाचो उमेदवार आसतलो। ही लढाई तशी पळोवपाक गेल्यार आमच्या अस्तित्वाची, ही लढाई तशी अगेन्स्ट करप्शनय आसतली, ही लढाई अगेन्स्ट रिवेंजफुल जी पॉलिटिक्स आसा त्या रिवेंजफुल पॉलिटिक्साची आसतली। ही लढाई जे अनएम्प्लॉयमेंट आसा, कितलेशेच अनएम्प्लॉयमेंट आसा जेंकां नोकऱ्यो दिता 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 म्हणून सगळ्यांक लागीं ओडल्या कळ्ळें न्ही। आतां ते परत तांकां हे जावपाचें आसा, बॅकफायर जावपाचें आसा, ते तरुणांचे बद्दल चिंता व्यक्त करता आसतना ही लढाई अगेन्स्ट अनएम्प्लॉयमेंटय आसा। नरेश भाई सावळ आणि त्यांचे जे सगळे लिडर आसा पाचही गावाचे, त्यांच्यानी जो विश्वास दाखयला म्हाज्यान आणि त्या विश्वासार जे आमी आयज एकजूट जावन सगळे एक जाल्यात पाचही पंचायतीचे लोक, तेका कितें कारण आहा तेंच्यांनी सांगलेलें आसा। पूण आयज जो तेंच्यांनी विश्वास दाखयला तेंच्या पयलें म्हटल्यार सगळ्यांच्या मनांतल्यान काळजांतल्यान आभार मानता आणि तांकां विश्वास दिता की ही जी लढाई आसा ही लढाई आमची लोकांकूय सांगता, ही लढाई आमकां सगळ्या लाटंबारची जनता हा बिचोलची जी जनता ही सगळ्यांची लढाई। सगळे झेडपी कॅन्डिडेट आयज आमी प्रत्येक जणान आव्हान करता की लाटंबारचे सगळे जनतेक की आयज लाटंबारसे आमकां वाचोवपाची गरज आसा। खोटी आश्वासनां दिवप, आतां डेलीच्या डेली तांकां खोटी आश्वासनां दिली वयता, पूण आमकां बिचोले मतदारसंघान ह्या आमदारा कडल्यान मेळ्ळें कितें हे प्रत्येक जाणान, प्रत्येक युथान, प्रत्येक घराच्या महिलांनी एक थंडपणान विचार करपाची गरज आसा। आणि सगळे जे आयज जमल्या सगळ्यांनी माजी सरपंच सगळे हे सगळे युथ एक जाल्ले आसा, कित्याक आमकां काळजी आसा ह्या बिचोले मतदारसंघाची काळजी आसा, बिचोले मतदारसंघाची लोकांची काळजी आसा। खऱ्या अर्थान जर आमी फुडें वयतले बिचोलकार जाल्यार प्रत्येक हांव लाटंबारचो जो झेडपी एरिया आसा पळय तेच म्हणा जे बिचोलचे सुद्धा लोक आसा त्यांच्यानी ह्या जे आमी जे पाऊल उचलला तेतून सहभागी जावपाची हांव विनंती करता तांकां। कित्याक शेवटाक आमकां 2027 ह्या मार्ग आमकां मोकळो करपाचो आहा आणि येणारे जे भवितव्य आहे बिचोलचे हे बरे भवितव्य, युथाचे भवितव्य हे घडटले हे 100% सगळ्या लोकांक खबर आसा। इंडिपेंडंट झेडपी कॅन्डिडेट म्हणून आम्ही ऑलरेडी आता डिक्लेअर केला। आयज आम्ही सगळेजण आम्ही एकत्र येयल्या, त्याचे कारण म्हटल्यार बिचोले मतदारसंघात जे जाता ती नेगेटिव्ह पॉलिटिक्स आणि बारीक लोकांक जो दिलेलो त्रास, ह्या कारणान आम्ही सगळेजण एकत्र येयलेले आसा। आयज जर सांगूंक गेलो जाल्यार आनी इतर कारण आसा, जशे अनएम्प्लॉयमेंट म्हण, करप्शन म्हण आणि विविध डिपार्टमेंटांनी जी अफरातफरी देवस्थानांनी म्हण, कुमदातींनी म्हण हेचेर आम्ही म्हणजे लक्ष घालून आसा आणि काहीच काळात आम्ही हेचेरूय बी आम्ही एक हे उजेडाक हाडटले। म्हणजे बिचोले 2027 जर बिचोले मतदारसंघात जर बदल जाल्यार सगळ्यांनी हांव सगळ्यांकडे विनंती करता की तुम्ही सगळ्यांनी आयज जर म्हणटा हे जर दुयेंस मोठे जावच्या पयलीं तेजेर आतांच उपचार करपाचो गरज आसा। The voice for coin.